तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला अशा प्रकारचा त्रास होतो का? वारंवार नाक गळतं का? किंवा अस्थमा, दमा किंवा रेस्पिरेशन संदर्भात कुठले आजार आहेत का? तर त्याच्यावरचा एक उत्तम उपाय तो म्हणजे च्यवनप्राश आहे. रोज सकाळी 2 चमचे च्यवनप्राश खाल्लं की ह्या आजारापासून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येतं. च्यवनप्राश हा तसा गुरुकल्प आहे. सो आपण जेव्हा नाश्ता करतो तेव्हा नाश्त्यामध्ये च्यवनप्राश हा इन्क्लूड असावा. लहान मुलांनी रेग्युलर 2 चमचे च्यवनप्राश खाल्ला तर त्यांची रेस्पिरेटरी सिस्टीम ही उत्तम प्रकारे डेव्हलप होते आणि नंतर पुढे जाऊनही त्यांना कुठल्याही प्रकारचे रेस्पिरेशन संदर्भात आजार होत नाहीत. तसंच त्यांचं हृदय सुद्धा उत्तम प्रकारे बलवान होतं. च्यवनप्राश खाल्ल्यामुळे आपला अग्नी सुद्धा सुधारतो. रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाणही चांगल्या पद्धतीने वाढतं आणि उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरामध्ये वाढते. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने साधारण 10 ग्रॅम म्हणजे 2 चमचे च्यवनप्राश याचं सेवन हे जरूर करावं. तर तुम्ही जो रोज सकाळी 2 चमचे च्यवनप्राश खाणार आहात तो उत्तम प्रतीचा आणि उत्तम प्रतीच्या औषधांपासून बनवलेला अशा प्रकारचा असला पाहिजे. आपल्या श्री आयुर्वेदमध्ये सुद्धा उत्तम प्रतीचा च्यवनप्राश अवेलेबल आहे. तुम्हाला जर आम्ही बनवलेला च्यवनप्राश हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा ह्या रीलवरती कमेंट करा की जेणेकरून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू आणि असा उत्तम पद्धतीचा च्यवनप्राश आपल्याला मिळू शकेल. धन्यवाद.